राज्यातल्या महानगरपालिकांसाठी या ठिकाणी निवडणूक होते आहे आणि त्या अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्योगमंत्री उदय सामंत सर. सामंत सर, मुंबई महानगरपालिकेमध्ये तसेच 29 महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी महायुतीची सत्ता असेल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काय उत्तर असेल याच्यावरती? मुख्यमंत्री महोदयांनी सगळा विचार करूनच हे वक्तव्य केलेलं आहे. नक्कीच आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतोय, पण मुंबई महानगरपालिकेवर देखील महायुतीचाच भगवा फडकणार आहे. आणि अन्य ज्या महानगरपालिका आहेत तिथं ठीक आहे, काही ठिकाणी आम्ही शिवसेना म्हणून जिंकू, काही ठिकाणी भाजपा जिंकेल, पण शेवटी महायुती म्हणून आम्ही सगळीकडे विजयी होऊ आणि 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्त महानगरपालिका ह्या आमच्या ताब्यामध्ये असतील. मुंबई महानगरपालिकेचे चित्र कसं बघता? कारण सगळ्या देशाचं लक्ष या महानगरपालिकेकडे. मुंबई महानगरपालिकेचं चित्र स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये अजून काय पुढच्या भविष्य काळाला विचारण्याची आवश्यकता नाही. 150पेक्षा जास्त जागा महायुती जिंकणार आहे. मोठा भाऊ भाजप असेल असं सांगितलं जाते. नाही, मोठा भाऊ छोटा भाऊ ह्याच्यापेक्षा 227 पैकी 150 ठिकाणी महायुती जिंकणार. निवडणुकीच्या पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तुमचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. नेमकी वाटाघाटीच्या बाबतीमध्ये नेमके काय तुमच्यामध्ये या ठिकाणी चर्चा व्हायच्या? आता मी सांगूनच टाकतो की मी खिचडी खायला का जायचे होते. राजसाहेबांचे आणि माझे संबंध विश्व मराठी संमेलनानंतर अतिशय जवळचे आले आणि त्याच्यानंतर काही मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो, आम्ही त्यांच्याशी बोलायचो. त्याच्यामध्ये त्यांचे काही नेते मंडळी देखील माझ्याशी चर्चा करायची. पण माशी कुठं शिंकली? ज्यावेळी हिंदी सक्तीचा मुद्दा आला त्यावेळी UBTनं माननीय राजसाहेबांचा 100% गैरसमज केला. हिंदी सक्ती ही आम्ही केली अशा पद्धतीचा एक भ्रम निर्माण करण्याचा UBTनं प्रयत्न केला आणि माननीय राजसाहेबांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळं राजसाहेबांनी भोळेपणानं त्याच्यावर विश्वास ठेवला. आता खरं चित्र हे 16 तारखेला स्पष्ट होईल आणि ज्यावेळी म्हणजे मनसेतनं जी काही मंडळी बाहेर पडली त्यांनी सांगितलं की 3 ते 4 किंवा 5 जागा होतील. याच्यावर मला बोलायचं नाही, कारण मला काही त्यांच्याबद्दल नक्कीच आदर आहे, त्यांना काय त्यांचं काही खच्चीकरण करायचं नाही. पण एक मात्र नक्की आहे की UBT काय आहे शिवसेना हे 16 तारखेला राजसाहेबांना ते दाखवून देतील. आणि मी आज पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर असं सांगतो की मी देखील राजसाहेबांबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये काही वेळ चर्चा केलेली होती, त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली होती. परंतु जो डाव UBTनं टाकला आणि संवेदनशील राजसाहेबांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढलं त्याचा पश्चाताप 100% 16 तारखेला राजसाहेबांना होणार आहे. म्हणजे साहेब, हिंदी सक्तीचा मुद्दा हा दोघांच्या युतीमधला अडसर ठरला? हा असंच म्हणावं लागेल ना, कारण या बाबतीमध्ये मी नेत्यांची नावं घेत नाही, पण नेत्यांबरोबर देखील कुठच्या आम्ही सोडू शकतो, कुठच्या सोडू शकत नाही याच्यावर देखील चर्चा होत होती. आणि मला राजसाहेबांना याच्याबद्दल दोषच द्यायचा नाही, परंतु ज्या पद्धतीनं राजसाहेबांच्या स्वभावाचा फायदा UBTच्या लोकांनी घेतला तो कशा पद्धतीने ते घेतात हे मनसेला 16 तारखेला कळेल. साहेब, दोन्ही ठाकरे बंधूंनी आज मुंबादेवीचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि उद्या या ठिकाणी मतदान आहे. नाही, याबाबत मला काही टीकाबिका करायची नाही. त्यांनी दर्शन घेतलं, दर्शन घेतल्यानंतर त्याच्यातनं ते कुटुंबानं गेले होते. शेवटी ठीक आहे, हा त्यांचा भाग आहे आणि आध्यात्मिक भाग असू शकतो, त्याच्यावर मला काही टीकाटिप्पणी करायची नाही. मी जे बोललो ते पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर बोललो की हा जो काय प्रकार झालेला होता, मी जे काय राजसाहेबांकडे जात होतो आणि हे का सांगावं लागलं, कारण UBT ज्या पद्धतीनं आमच्यावर टीका करते, UBT ज्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळं 16 तारखेला राजसाहेब आणि त्यांच्या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना UBT काय याचं प्रत्यंतर नक्की येईल. नक्कीच. हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर. कॅमेरामन अमित शिगवणसह मी मनोज टेले, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.